असं लोक येतात ते बघा चर्च असा विषय हा बघता असतं डायरेक्ट डायलॉग असे नवीन नवीन येतात ऐकायला हा हॅलो गाईज वेलकम बॅक टू आवर ब्लॉग. तर गाईज आज स्वरूपावर इंट्रो केलाय. आज तो आलता माझ्याकडे सकाळीच तो म्हणला व्हिडिओ काढू आपण असं तसं. तू बोलला ना तुम्हाला व्हिडिओ काढायची म्हणला ना अरे चालू आहे तिकडं मग नीट बस असं नीट बस ना. तर गाईज आज ईस्टर आहे तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी ईस्टर. आणि चर्चला पण जाणार आहे मी. तर स्वराजला सोडून येणार स्वराजला आपण घरी ड्रॉप करू. कोणतं आणायचं कुठं त्याला घेऊन जायचं. इकडे तू असं काय करतो ही बस मग तो आपला फेवरेट आहे. उडी मार उडी. आणि चाललो आता गाईस आवरतोय मम्मी चाललंय आवरणं. मी ना आता जातो पहिलं याला घरी ड्रॉप करायचं मग परत यायचं. मग आम्ही जाणार आहे आणि उशीर झाला तसं 10 वाजलेली. तर मग निघूयात तुम्हाला पण दाखवतो चर्च मधलं काय कसं वातावरण. बघूयात पुढं काय कसं नियोजन होतं नाही का. सो स्टे ट्यून. ओके आज स्वराजला सोडलं मी घरी त्याच्या. तुम्हाला हो त्याचं घर कुठे आहे हे बघा ते दिसलं तिकडं हे बघा दिसलं ते तिथं ती पांढरी गाडी स्विफ्ट तिथं राहतो तो. सकाळी चालता माझ्याकडं सकाळी चालता मला म्हटलं दादा चल मग माझ्या मागच घरात असं भारी पण असं ॲक्टिव्ह पोरगा आहे माझ्याकडे असतो. असं तेवढं सुट्टीचा टाईमच होतो मजा पण त्याच्यावर असा. मम्मी आवडती आणि विषय काय आपला माहिती का आपलं म्हणजे पाहुण्याचं लग्न आहे सगळं घ्यायचं राहुरीला आहे विठ्ठल लॉन्सला. तिथे पण जायचं चर्च करून जायचं आहे. मग तिकडं जाऊ मग दाखवा ना तसं लग्न असं नाही का. तिथं पण जाऊ मम्मी चाललंय आवरायचं. 10:30 वाजले भाऊ लवकर जावं लागेल चर्चला. सुटल्यावर जावं लागतं. आणि काहीच कसं विषय ईस्टरचं काय असतं ईस्टरचं संडे म्हणजे आपला लाव ना पटकन. नाही काहीच नाही माझ्याकडं. आणि विषय काय ईस्टर संडेचं कसं असतं की आपला देव आहे ना येशू ख्रिस्त तो तिसरा म्हणजे रविवारी उठतो असं नाही का. त्याचा सण साजरे करण्यासाठी आपल्याला चर्चला जावं लागतं असं विषय. जाऊयात काय कसं मी पण असं कंटिन्यू डेली जात नाही चर्चला पण कधी मग जातो असं. आपण रविवारीच उठतो उशिरा सगळंच प्रॉब्लेम होतो विषय. मम्मीचं आवरलंय मम्मी साडीलाच भारी भाऊ हवा करते भाऊ. चप्पल राहून तिथंच काय अडचण नाही. कुलूप नीट लाव आणि चावी ठेवून दे. हे कपडे बाहेर ठेवलेले अडचण नाही काही. टॉम आहे तसं येतो दिसायला नको ब्लॉग मध्ये ना. काही टॉम आहे आपला असतो तिथं. टॉम याला काय दिलं खायला काही मग काय झालं मम्मी हॅपी ईस्टर तुला हॅपी ईस्टर करायचं विसरलो. चालन मग आवर लवकर मग पटकन राव लय टाइमपास करते तू. नवीन चप्पल कशी वाटली? एक नंबर. पैसा आहे तुझ्याकडे भाऊ पैसे लिही तू. आपल्याला काय गरीब हॅपी गाडी लोक नाही काय अडचण नाही ना. काय नाही कुत्रे बसलेले आहे ना. कुत्र्याने टॉमे म्हणतात टॉमे त्याला. चला निघूयात. काही तिकडे राहुरीत आलोय मी मम्मीला आतमध्ये सोडलं इकडे बाहेर आलतो. बघा तुम्हाला चर्च दाखवतो मी. आपला नगर मनमाड हायवे हा राहुरीचा आणि चर्च इकडे आहे ना कमाने अशी इथून अजून चालू झालेलं आहे चर्च तसं. आणि गर्दी आतमध्ये त्याच्यामुळं आतमध्ये जाते येणार नाही असं विषय. तसं लोक येतात ते बघा चर्च असा विषय. इथं कसं तोंडाकडे बघतात राव कसं कॅमेरा काढला ना असा आज वाटते. आता काय चालू राहून द्यायचं इग्नोर करायचा विषय. इकडं संडे स्कूल आहे बघा इकडं संडे स्कूलला यायचो मी रविवारी असा विषय. गाईस ती बेल बघा केवढी मोठी. आतमध्ये लाईट गेलेली आता. लाईटचा काय विषय काय माहिती. तिकडे गाडी लावायला असा विषय.
हे नाचतो तो काय मारवर याला तू एकदा मारत आता एकदा व्हिडिओ मध्ये मारायचं तू एकदा तू मारत होता तू चेष्टावर आहे का तुम्ही भांडण नाही ना भाऊ एक तुम्ही मार मार काय करता फोट काढल्यावर का त्याची पॅन्ट पांढरी झाली रो पांढरी झाली तुझी पॅन्ट कलरचीच होतो ब्लॅक अँड व्हाईट आहे काय हो तुम्ही गाडी कोणाची गाडी बसू राहिली कोणाची सांग आण मित्राला आण बरं मारा बाबा तुझं नाव सांग बरं काय ए नाव सांग ना ए ब्लेझर कोडी रोनित नाव तर लय डेंजर आहे सावे तुझं उई पडन गाडी ना जस्ट चर्च झालं 12 वाजले आणि आता तिकडे लग्नाला जायचंय 12-12:30 लग्न आहे मग जाऊ काहीतरी आयर पण घ्यावं लागेल आयर घ्यायला आलोय मम्मी घेतली तिथं आतमध्ये आणि थांबलोय बाहेर इकडं लय ऊन होतंय हो गरम आहे डेंजर नाम बंद झालं बघा असं विषय मग आता जाऊयात तुला भूक पण बघायला लागली बुवा नाश्ता काहीच केलता असा विषय जाऊ तुम्हाला पण दाखवूयात ओके स्टे ट्यून दोन्ही सर आणि मॅडम दोन्ही गुरुजी आणि हे बाई दोन्ही होत्या मला हा आणि त्यांचा मुलगाही माझा दोस्त होता आणि सगळे गेले का हा पुण्याला प्रिंटिंगच्या क्रमला गेला आम्ही दोघं जण एकत्र हा अरे बापरे सगळे वेळ लावून तरी बा बरोबर ते जरा अवघडच आहे लिहायला मला जे गुरुजी होते इथं मराठी शाळेला आणि मॅडम तिकडे होती हा हा गुरुजी बाई तिकडे होती हा का योजना सामूहिक ना शमूवेल चांगलं करता येईल तेवढं हा मग कलाच आहे मग भारी लिहिलं तुम्ही उद्या संध्याकाळी गावात सकाळी निघणार होतं ना काही आम्ही आता जेवायला आलोय आता अभिजित पण येवा काही आत्ताच जस्ट घरी आलो जेवण चांगलं होतं जेवलो भेटलो त्यांना आणि मग काही तिथं ब्लॉग नाही काढता एवढा पब्लिक होती तिथं थोडीफार क्लिप काढलेल्या तशा आणि चांगलं नाही का झालं लग्न वगैरे व्यवस्थित आता आहे ना विषय काय फ्रुटी पे तुम्ही आता आणि दादा दुपारी तर झोप नाही येते तरी बोर राहतो मी करू थोड्या गप्पा मारतो चष्ट नाही का चष्ट मस्त केली जरा मित्रांबरोबर गप्पा करू मग पुन्हा त्याला देऊच परत घरी तसं आज काही काम बिम नाही तसं निवांत वातावरण आणि काय मग मी आल्यावर लगेच गप्पडी घेतली ती म्हणलेली उन्हाचं लय डोकं दुखायला लागलं झोपण मग आपण जरा मग बाहेर जाऊ जरा मित्रांबरोबर टाइम स्पेंड करू ठीक आहे तुम्हाला पण दाखवूयात ओके कोणची गाडी घेऊन जावा धन्नू घेऊन जावा आपली स्प्लेंड्रा घेऊन जावा स्प्लेंड्रा धन्नू राहून दे सावली तर बरी स्प्लेंडरच घेऊन स्प्लेंडर कसं टॉमी आला नाही टॉमीला पाणी ठेवलं होतं थोडं फेर वाटतं मारतो आपण जाऊयात उन्हात आणत आता काय करावा घरी तर झोप येत नाही आपल्याला तेवढंच तुम्हाला पण मनोरंजन काय घरातलं काय ब्लॉग काढावा घरात थोडंफार आपण बाहेर पण हिंडलं पाहिजे ना आपल्या भावांना एंटरटेनमेंट व्हायला पाहिजे तर कसं करावं गावात काही एंटरटेनमेंट नसते तुमचा भाऊ काढतोय एंटरटेनमेंट करतो काहीतरी नाही का कसं काय पद्धतशीर उन्हात एवढं जातोय मी तुमच्यासाठी कष्ट करतोय तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही नुसतं बघत नका जो चॅनलवर एवढं सबस्क्राईबचं मोठं नाव आहे त्याच्यावर तुम्ही पैसे नाही लागत त्याला काय टाकायचं लॉक झाली तर काय गाडी तेवढं करा मग
आणि मग निघूयात आपण. तुम्ही झाडं बघा, आपल्या झाडांना काही नजर लागली आंब्याच्या, काही रस नाही आल्या अजून, सगळ्या पडल्या. मम्मी म्हणली ते औषध टाकावं काहीतरी, पुढच्याच वर्षी झाडे आंबे. असं विषय. निघूयात पुढं, भेटूयात, तुम्हाला दाखवतो काय कसं. ठीक आहे. कॉलनी बघा कशी शांत झाली, दुपारचे कुणीच नसतं बाहेर, मी सोडून. आपली कॉलनी भारी पण फर्स्ट क्लास कॉलनी आपली बघा. चला निघूयात. गाडी चालवताना ब्लॉक नाही काढता येणार, कारण की आपल्याला गाडीला गेली स्कूटी असल्यावर चालू देतो, त्याच्यावर नाही जजमेंट बसवत. तुम्ही बिझी हो. आम्हाला बोलावणार शेरवानी घ्यायला, तुमचं चालू नाही कॉल, बिझी तुम्ही आता. काहीच आता मॅच चालू आहे IPL. कोणाची माहिती का, हैदराबाद वर्सेस लखनौ. त्याला हैदराबादची ना बॅटिंग चालू आहे. आउट झाला काय? होय आउट झाला. पहिल्या बॉलची विकेट केली हो. तुम्ही बॅक मॅच बघा गाईस. शमी बॅक करे बॉलर. कॅमेरा बघा दिसतो का आपण तिथं. ट्रॅव्हिस हेड आउट झाला हो. शमी बॅक करे, पहिल्याच बॉलच विकेट. काय म्हणता गाईस, लाईट गेली भाऊ त्याच्यात. आता काय अवघड विषय बघ, उन्हाळ्यात तरी आले विषय होतो अवघड. लाईटीमुळे ना असं गरम होतं, तर इन्व्हर्टर चालूच. कसं इन्व्हर्टर आहे ना चालूच आहे, लाईट दिसतो वरती. पण ते आता लाईट गेल्यामुळे इन्व्हर्टरवरच लोड आलाय. मॅच चालू चांगली, मॅच पण बंद झाली त्याच्यामुळं विषय असा आलाय. आता भुवन गेला ना तिकडे हे करायला, लाईट वाल्याकडे गेलाय, वायरमन कडे. ते कधी येते काय माहिती लाईटीचा काय विषय. बसलोय आपण आता इथं, भारी वाटतं पण नाही का इकडे आलं त्याच्या मेडिकल असं निवांत. आपले मित्र परिवारला तुषारकडे पण, भुवनकडे पण, आपल्या घरी सगळीकडे आपलं येणं जाणं असतंच. असं विषय तर आपले दिवस जात असते तिकडे नाही आल्यावर. असे तिकडे गेलो लग्नात काय जेवण बिवून केलं, आणि काय व्हिडिओ काढता येत नव्हती. कसं व्हिडिओ काढा, आणि विषय काय व्हायचा त्याच्यात, मोबाईल गरम व्हायचा. पुन्हा प्रॉब्लेम काय होतो, मोबाईल गरम होतो, हीट मारतो. असं व्हिडिओ पण निघत नाही व्यवस्थित, मग मोबाईल हँग व्हायचा. आमचे विशाल शेट्टी लाईट कधी येणार शेट? लाईट नाही येत. अरे काय इन्व्हर्टर केव्हा आता हे करणार, जोर धरणार. चांगला दिसतोय. अरे विषय का हो, तू मॉडेल आहे इच्छा गावात. अरे तू आमचं मार्केट कमी करशील तू अजून. काय मार्केट मग करतो नाही राव. काय म्हणतो अजून, बरं निवांत का? आपली प्रावरी कशी वाटली तुम्हाला आता 2 महिने झाले असेल ना का? काय फीडबॅक? येत आहे ना जरा धुळीचा प्रॉब्लेम आहे. हा ते आता थोडंफार हे करला. हा मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस लय म्हणजे नाही का तिकडून लय गोरा होतो, आता हा. इकडे येऊन काळा बोललो. हा का, थोडंच हे करावं लागेल, सहन करावं लागेल. चाललंय पाणी मारत चाललंय आता. काय पाणी मारून दिवस. पाणी मारायचे दिवस आले आता. बरं चाललंय. वैजापूरचं काही सांगा ना तुम्ही, काहीतरी फेमस काय तिकडे वैजापूरला येईन तिकडे तुम्ही नेतच नाही आम्हाला काही. फोन आला विशाल शेठचा आयफोनला फोन आला, फोनचा फोन आला. धर उचलू का? काय म्हणतो, हॅलो बोल ना. चहा हा असा विषय. तर गाईस इकडे आहे ना असं फोकस होतो का, उजेड भारी होऊ राहिला असं. काय टाइमपास काय करावं काही समजा नाही. मला आहे ना हिंदू शॉट राहिलं नाही, फिरू शॉट राहिलं इकडे. आता घरात आहे ना बोर झालं मला जरा बाहेर इंडियाचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स पडणार गाईस. स्टे ट्यून. हे बघत जा राव, सबस्क्राईब करायचा.
चहा कधी आला अरे गाईस चहा पितात भाऊ विशाल शेट तुमच्या फोन मध्ये असं 2 in 1 नाही चालत. चालतं ना ते आलंय सिस्टम याला युट्यूब घे. नाही नको मग या मित्रांनो, चहा घ्या चहाची क्वालिटी सांगा कशी राहुरीची चहा आहे फॅक्टरीचा चहा आहे. चहाची क्वालिटी एक नंबर आहे. हा काय नाव गाणी होतं चहावाला माझ्या लक्षात. टाकला माणूस. हा का अरे भैया सकाळी जातो सकाळी 7ला जातो पण बिचारा पैसे नाही घेत माझ्याकडे. हा का नाही घेत पैसे नाही घेत दररोज फुकट चहा पितो. अयो विसरत काय विसरत नाही. तरी म्हणजे नाही नाही आता माणूस की खातीर मित्र प्रेम बरोबर आपल्याकडे शब्द तसे भाऊ आपले. तो तुमचा गोडवा आहे तुमच्या शब्दांमध्ये तुमचं- किस्सा झाला तुला सांगतो. कायचा काहीच किस्सा बघा विशाल शेठचा किस्सा काय आहे ना. मी ना सगळी ना हा बोला मला जरा डिहायड्रेशन होत होतं. हा, ते लिंबू शिकंजीचं इलेक्ट्रॉल आलं होतं. हा, 5 वाली पुडी होती प्रज्वल होता इथं. हा. मग तुम्हाला बोल ना फूड म्हणे हम्म. कसं लागतं तो आडलं क्वालिटी लागतं मग हा, टाकली हो पाणी घेतलं बॉटल भरली हा. त्या पाण्यात टाकून दिली फ्रीज मध्ये म्हणजे थोड्या टाइम फ्रीज मध्ये ठेवली मग पिलो आम्ही पिलो थोडं एवढंच पाणी राहिलं होतं. हा. आणि कस्टमर आले आता नाही गेलं ते माणूस आला होता. हम्म. ती बाई तिकडे उभी होती हो. हा. ती बाई. लागली तहान. हा, त्या नवऱ्या घेतली लस्सी दिला. हा. आणि थोडं पाणी भेटेल का बाई प्यायला. हा. भेटेल ना मग 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 पाणी बिणी दिलं बघ. हा. मला इथं वाटलीच सापडानं लवकर दुसरी कोणतं द्यावं कोणतं सुरू दे त्या बाईला नेमकी ते पाणी फेकता येईल. त्या वाहनाने बाई हे पाणी असंच लागतं. म्हणलं असतं ते. इकडची चौथीच त्या बाईला फेकता येईल ते हा. घेतलं बाईला ते चांगलं लागलं पाणी पण. का? पण तिला सुधारण नाही कशाचं पाणी आहे ती हँग झाली असं बोललं त्यांना सांगितलं इतकं हसलं. अरे देवा अशी किस्से घडतात मेडिकलवर मग तिथं आल्यावर कसं खबरी कळतात. आता मी काढत नव्हतो व्हिडिओ नाही का मेडिकल मध्ये इथं मग तेवढीच आठवण राहते किस्से घडलेले नाही का असा विषय विषयाला आल्यामुळे ना कसं मेडिकलला आहे ना अजून शोभा शॉप आलेली असं पॉझिटिव्ह वाईब भेटते तो नसला वेळ ना असं वाटतं आईला कुठं गेला तो काल पण बाहेर गेला तो त्याला किती पोरं मिस करत होतो कुठं गेला विषयाला असं पण तो आल्यावर आहे ना असं बघा त्यात विषय काय आला का लाईट गेली त्याच्यात आता लाईटचा मॅटर झाला ते पण होईन काम आता लवकर पिक्चर पाहत होतो. पिक्चरला विशालला पिक्चरचा रेडी भाऊ पिक्चरला वर येतो नुसता त्याला नुसतं थ्रिलर पिक्चर लागतो कधी येणार चांगला पिक्चर असला सांगा. कमेंट करून घ्या गाईस आपले मित्रच असतात सगळी बघणारी वैजापूरला जाऊ आपण एकदा ट्रिप काढूया एकदा अरे भावा ये ना खरंच. तुला अशी लोकेशन देतो ना जब्बर. आपण आहे ना पाऊस उन्हात नको पावसाळ्यात नाही आमच्याकडे माझ्या. काही नाही काही नाही आहे पावसाळ्यात तर माझ्या आहे. हा अरे, तुला माझ्या वावरात ते 100% जाऊ आपण वावरात काय येतं आता सध्या सुरू आहे. हा का अरे देवा काय काय बोल असे नवीन नवीन शब्द भेटतील ऐकायला मग ते भारी वाटतात. गावाकडचा आहे भावा. गावाकडचं 20 वाली हो कशी तिचे 19 वाली मोठी. नाही का काय म्हणता काका बरं आहे का गावाली नाही. 20 वाली फीज संपली ती ते स्टॉक त्याला संपला आता त्याचे 24 वाली आहे आणि नाही. गावाली नाही. खाली घ्या ना 20 वालीस दे 10 नंतर माझ्या दुसऱ्याची कोणाची कोण देतो असा भारी दिसतो ना नाही का व्हिडिओ व्हिडिओ व्हायचा पूर्ण. नाही ना अजून नाही आलो कधीच काय तिकडच्या साईडलाच नाही आलो मला यायचं तू भेटला त्याच्यामुळे आता यावंच लागेल चालतो का 14 तारखेला चाललो ना. 13-14 ला जाईल मी. ही भीम जयंती ना हा. तिथं म्हणजे मोठी साजरी करते का संगमनेरचा पावर प्लेस आहे बाई. हा का 2 वाजल्यापासून आहे ना 2 वाजल्यापासून इतकं नाचायचो ना आम्ही. हा भीम जयंतीला मजा येते भाऊ नाचायला काय पण नवीन बुका डायरेक्ट खालून डायरेक्ट कोण सोड निघून जायचं. अयो 2 वेळेस असं झालं. हा मी एक वेळेस आलो कॉलेजला होतो पूर्ण आम्ही हा आणि मी गेलो एक वर्ष मी गेलोच नव्हतो बाहेर. पण मग 2 वर्षापूर्वी जर दिसलाय आजच नाचता नाचता आम्ही बाहेर निघून आलो पाऊस चालू वरून आणि म्हणलं आता घराकडे आलो वाडा व्यवस्थित चला आता मग आणि मला ना असं एक माझा पाय आहे ना जुतं घातलेले होते
हम्म. एक पाय असं मला खालीवर वाट राहिलं काही तेव्हाच म्हणलं काय झालं काय नाही पाय लागले खालून पाहतो डायरेक्ट पूर्ण सोडच निघून जायचं नाचतो एवढं. नवीनच बुट घ्यायचं म्हणलं काय पण तेव्हा तो जल्लोषच असतो वेगळा. लय भाऊ, नाच वर्षातून एकदाच असतं सण, पण मग धिंगाणाच गाणे पण काय नाद असतात. हा? त्याच्यापेक्षा सर्व भयान जयंती सगळ्यात नाद कोणची भीम जयंती? ना मुंबई ना पुणे नाशिक रोड हा का? पुण्यात पण चांगले साजरी करतात बरं. गावाकडे नाही एवढं हे क्रेज असतं, पण आहे ना सिटीत आहे ना. गावाकडे माझ्या राहते पण मग तुला सांगतो जिल्ह्याचे आता मी संभाजीनगरला पण बघितलेले हा ओंकार बहात्तर गेला होता पुढं. फुलवाडी हा संभाजीनगर हा तिथं पण मस्त होती पण असं म्हणावा असं क्राऊड नाही येत हा का? नाशिकला लय पब्लिकली असेल तिथं. मला झाले 2-3 दांडी पडेल होते तेव्हा काही नाही सुधरत हो. नवरात्रीमध्ये पण आम्ही कंपनीचे पोरी गेलो पाहिजे खेळायला दांड्या खेळायला. आमच्या बरोबर 4-5 जण गेले पुढं ना आम्ही नेमकी 3 जण माग घेतलो त्या आता पोलिसांच्या बारगेट नाही लावलेलं राहत त्या बारगेटवरून उड्या मारत होतो थोडं आम्हाला पोलिसवाल्या पाहिलं अरे भाई असं मारलं ना आम्हाला याला नाही त्या दिवशी कंपनीतच आमच्या बस आपल्याला काय बिन लाजे आपण किती काय घेऊन द्या. पण भीम जयंतीची वेळेस आहे ना लय नाद होतो. पण गाणे बिणे फुल टॉप मध्ये. गाईस फोन आलेला आहे आता त्याचं आहे ना ते मॅमी पोको पॅन्टचं नाही का एजन्सी घेतली तिने त्याच्यामुळे तो तिकडे गेलता डिलिव्हरी द्यायला. मग आता आलाय तो आता गप्पा मोर त्याच्यावर बघा भुवन आहे आणि त्याचा मित्र विशाल. तुम्ही तर बघितला असाल व्हिडिओ मध्ये. मग पहिला ब्लॉग काढलेला आहे. मग तुमचं सांगा ना तुम्ही जरा कॉलेजची तुमची सांगा काय किस्से बिस्से काही असे सांगावं तेवढं कमी आमचं सांगावं तेवढं कमी. कस्टमरचा कॉल आलाय बर बर चालत टेन्शन मध्ये विशाल शेट काय टेन्शन मध्ये. हा राहुल फॅक्टरी ना मार्केट मध्ये आलेला आहे तो आता मार्केट मध्ये आता विषय काय चटणी भाकर नाही खायला. पण इकडं मग थोडंफार आता तिने मग बिझनेस लावलेला आहे भाऊनी त्याच्या आता बिझनेसला चांगलं ग्रो होणारच आहे. मोठ्याने बोला हो तुम्ही शेट. खानदानी डायरेक्ट पाठ लागली आयुष्य याच्या शब्दाला आहे ना असं कमीच नाही वैजापूरवरून लय ज्ञान घेऊन आलेलं आहे सर. पाणी आपल्या घेऊन जाणार रे वैजापूरला ते. हा हा फिरायला नाही येणार आहे आपल्याला ती. तुला तर म्हणलं तर आपल्याला जायचं 14 नाही जायचं तिकडं जल्लोष करायचं आपल्याला राडा. आता आमच्या मागे थोड्या लग्नाच्या माहीतचं पण टेन्शन आहे. माहीतचं पण लग्नाचं आपल्याला सगळं हा प्री वेडिंग आहे ते पण त्या गोष्टी पण करायचं. त्याचं पण बघावं लागेल भाऊ. परत तुषार राऊतचं पण काहीतरी 9 तारखेला नाही कपडे बिपडे काय नाही पण सगळं बघावं लागतं ना. प्री वेडिंग आहे सगळे माहित नाही त्यांना. त्याला पिक्चर मध्ये घेईल. हा गाईस तुम्हाला आहे ना महेश तुम्हाला तो आठवत नसेल पण तुम्हाला ते फोटो दाखवत नाही का फोटो आणि तुषारचा पण फोटो दाखवत नाही खाली. तुम्ही बघा हे दोन आपले जीवलग मित्र आहे. प्रज्वल पण घ्यायचं. प्रज्वल बाहेर गेलाय आता कुठेतरी. आज फॅमिली आज सुट्टी सर्वांना. हो सर इथे फॅमिलीला टाइम देत आहे. हा सर लय बिझी आता. फॅमिली महत्वाची फॅमिली महत्वाची मित्र असते. काय सगळे मित्र आहेच. हा भाऊचे हा मग फॅमिली महत्वाची आहे. तेच तर फॅमिली आम्हाला टाइम नाही. हा ना आम्ही झालो युपी बिहार काही तिकडे वरती फ्रेश व्हायला आलो तुम्ही. तर बघा तुम्हाला वरचा नजारा दाखवतो. आप इथून दिसतं सगळं. उन्हामुळं काही कळत नाही एवढं. इकडं त्या साईडला आहे ना ती दिसती पुरी भाजी दिसते. तिथं पुरी भाजी बनती. तिथं पहिलं हॉटेल होतं ते हॉटेल काढलं आता दुसऱ्या मालकाने आता घेतलंय.
आपला श्रीरामपूरचा रोड आहे तिकडे नगर मनमाड हायवे नाही का असा विषय हा लग्न त्याच्या दिवशी ते पूर्ण धिंगाणाचे सगळं तेव्हा तर धिंगाणाचा विषय हे मोठे हा सगळे जेवण आपल्या चिंचोली फाटक तिथून मधून ते काहीतरी कोणतं कार्यालय म्हणून नाव नाही माहिती आणि वहीन सगळा राडा लक्षालाच कमी ब्लॉक मध्ये ब्लॉक करणार काढणार तेव्हा दिसायला आपल्याला तेव्हा जल्लोष होणार तसं माहितचं जमत नाही तेव्हा वाद देणार पोपटा सगळा ते म्हणून मी उगाच लग्न नाही केलं सगळे उत्साहित आहे त्याच्या लग्नावर आणि तो हा पाहिलं त्याचं लग्न आहे बरोबर आपल्या ग्रुपमध्ये त्याच्यामुळे दुसरा प्रज्वल सगळे आपण आहे तुझं तसं पण आहे माझं पण आहे म्हणून तेच तर. कोणाचं नाही आपलं इतकं लवकर नाही लग्न जरा सेट होत तुमचं अनुभव किंवा झाला ना कसं संसार चालू आहे माहिती बघावं लागेल अरे तू असं द्यायची त्याचा अनुभव घ्यायची ना मग तुला कधी येईल अनुभव नाही आपल्याला येणारच तसं आता बघू आता काय कसं आणि तर आता घ्यावंच लागेल. पोरं आहे का नाही माहीतच विचार चालू आहे तिथं. माहीतचं काय आहे आपलं म्हैस म्हैस माहिती चालू आहे, पण हा, सगळं पोरांचे होणार आहे. होणारच आहे बरोबर आहे हा मग जबाबदारी वाटणार हम्म. मग तेच ना तो आता फोन उचलत नाही आपले कधी कधी हो तुम्ही रात्री अडीच पर्यंत फोनवर बोलत असतो काय त्याला त्या म्हणा दिवशी 2:30 वाजता फोन केला मी हा. ऑनलाईन हा अरे देवा. प्यार मग काय आता अवघड 9 दिवस असतात. ना मग नवीनच आता जरा आता काल लग्नाला गेला भाऊ मी हा चष्मा बिष्मा एकदम फुल गॉगल एकदम कपडे बिपडे फुल टॉप टिप मध्ये सगळं फोटो बिटो काढले कपडे वगैरे एकदम क्वालिटी बिट हा. नाद तसं पोरग ते चांगलं आहे चांगला आहे तसं तो सगळ्यांना हे असं तो सगळ्यांच्या ड्रायव्हर म्हणून जातो गाडी बरोबर आहे या ड्राईव्हर पोरगा चांगला आहे पोरग चांगलं आहे म्हणून त्याच्या लग्नात सगळ्याला उत्साह लागलाय हा ना असं विषय आणि तो गाईच तो ॲम्ब्युलन्सच्या गाडीवर ड्रायव्हर आहे म्हणजे मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला वरती शिवजयंती तुम्हाला वरती थंबनेल मी दाखवून तसं नाही का तो ब्लॉग पण बघा तुम्ही त्याचं ते पशु खाद्याचं म्हणजे जनावर पशु पक्षीचं ते हे गाडी त्याची नाही ॲम्ब्युलन्सची चांगलं आहे व्यवस्थित चालू आहे त्याचं आणि अजून काय गडबड आता आमचं मागं चाललंय व्यवस्थित विशालला जायचं घरी विषयाला जाय तो म्हणला होता 14 तारखेला जायचं जायचं. त्याला तेच तर गावात प्लस डीजे व्हायचं हा मग काय संगमनेरच आहे ना वाटतं कुठं जाय मग संगमनेरच त्या क्षेत्रात नाही आपण डीजे डीजे नाही पण आपला माई शेटचा डीजे आपला वाजवलाच पाहिजे चांगला. आर्मी डीजे नाथपुरा जळगाव धुळे अवघडच विषय हो आणि महेशला गिफ्टचे प्लॅनिंग करू आता आपण सगळे हा गिफ्ट घेऊ चांगलं आहे ना आपण गिफ्ट घेऊ त्याला तुम्ही बादली घ्या मी झाडू घेतो चालन सुपली घ्यावा लागेल सुपली सगळं अशी एक एक गोष्टी भांड्याचा साबण भांडे साबण टब सगळं गाईस तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय विषय ड्रॉप झाला विषय आता परत रिकंटिन्यू तुम्ही बोर नाही होते ना बोर होत असले ना प्लीज शेवट परत बघा ब्लॉग लय स्किप बिप करू नका ऐकू नका तुम्ही ना शेवट परत बघा लाईक करा नाही का लय भारी ब्लॉग आहे आपला हा सबस्क्राईब करा चॅनलला आणि ब्लॉग आपला फुल एंटरटेनिंग हा बघता असतात डायरेक्ट डायलॉग असे नवीन नवीन येतात ऐकायला हा आता चष्मा घातलेला लग्न झाले लग्न झालं लगेच जागरण गोंधळ म्हणजे मग भाऊला कुठं काही अडचणी नाही भाऊला अडचणी म्हणजे मोठा विषय बरोबर काही अडचणी नको मिस अंडरस्टँडिंग नाही का काही नाही त्या गोष्टी आधी ते क्लिअर हा, करतात तो सगळं पूर्ण बिल चालू आहे व्यवस्थित सरकारने एक नियम आणलेला आहे लग्नाच्या आधी फोन बंद करा पण मग काय तरुण पिढी ऐकतच नाही आपलं थोडंफार समजायला पाहिजे हे आपले सरस वाटते हो विषय अरे नऊ चष्मा लागला मला. बरोबर बरोबर चष्मा हे लागला गोळ्या औषधं देऊन तुम्हाला सुट होतो चष्मा पण खरंच इनोसेंट वाटत तुम्ही अभ्यास वगैरे करून तुमचं गोव्याचं काय आलतं गोव्याचा किस्सा सांगा ना तुम्ही. गोव्यावर आलो हा गोव्यावर आता मी बहीण भाऊनी एक मागणी मागितली होती. आपली, कोणती देवी ती कोल्हापूरची आई जी आई का कोल्हापूरची देवी त्यांना तिने म्हणलं होतं की माझं नवस केला होता की माझं या वर्षात 2026 म्हणजे 25 ला गेलो होतो आम्ही गोव्याला एप्रिल काहीतरी असे या बेस मध्ये वर्ष झालाच ना आता. हा वर्ष झालं त्याचं बर्थडे हाच वर्ष झालं बरोबर, birthday. हा. बरोबर तर वर्ष ते म्हणलं होतं मला या वर्षात म्हणजे देवीला मागणं घातलं होतं तिने की माझं असं ब्लॉग मध्ये तू असा बोलला तर ते रडतील ते नाही, थोडं असं मोठ्याने बोला असं थोडं काय बोलतोय तू? ओ भाऊ सगळं कट करा कट करणार हा, की? ऐक ना हा बरं. हम्म.
ते मग यांनी मागणं घातलं होतं तर मग हा. ते विषय असा झाला लग्नाचं. ते म्हणलं होतं की माझी या वर्षात जमू दे म्हणून. हा. तर त्याचं नवस केलं तिथं, तर ते नवस आता त्याला ते पूर्ण करायचंय. हम्म. आता मध्ये जाऊ आम्ही एका दिवशी, तर ते म्हणलं जायची इच्छा असेल त्याची. हम्म. त्यांनी घरी सांगितलंय जाऊ, गेल्यावर सांगूच काय तिकडची मजा. काय कसं काय परमिशन देईन का जाऊन घ्यायला? अहो अजून सगळं लग्न नाही झालं. होणार आहे सगळं परमिशन परमिशन त्यांच्यासाठीच मागितलेली, हा, मग. लग्नासाठीच परमिशन मागितली. सगळ्या वहिनी तुझ्या वहिनी सारख्या नाही राहत, आमच्या वहिनी सारख्या. नाही नाही सगळं होणार आहे. गाणी वाजणार सगळे डीजे वाजणार, गाणे वाजणार, सुरा सगळं वाजणार सगळे गाणी. सातच्याच घरात आहे, बाहेर नाही येत आता. हो, त्याचं लग्न जमल्यापासून ते अजून नाही हा. मार्केट. आला का तरी इथं? नाही ना तो आलाच नाही. आज आला बसला तो. थोड्या वेळ फोनवरच बोलतोय. फोनवर. आपण काय आपण आपल्याला काय आता आता- आपलं काय नाही ऐकत ते. आपलं काही नाही आता आपल्याला बायकोचा बैल झाला ते आता. आता काय करू? मग असं आहे. आता तर होईल लग्न- मजा येईन सगळी. म्हणजे सगळे ब्लॉग ब्लॉग तर काढणारच आहे आपण. काढणारच आहे दिसणार ते सगळे याच्यात ब्लॉग ब्लॉग मध्ये. निघेलच. तू लग्नाच्या टायमिंगला, हळदीला, सगळं. मेहंदीला 5, 4, 5, 6 पर्यंत संध्याकाळ पण सगळे ब्लॉग निघणार आहे. सगळे निघणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आवर्जून पहा. हो हो नक्की नक्की. खूप एंटरटेनिंग ब्लॉग आहे आणि तुम्हाला पण नाही का जळगाव धुळे होणार आहे. फोन आला, Order फोन फोन आला, आला. एक फोन आला. वेळेस थांबा. थांबा. 2,000 years later. तर guys, मी तर कॅन्डल लावायला आलतो. सायकलवर चालतो.